तर आज माझी गाडी निघाली आहे थेट पुण्याकडे. तर हॅलो गाईज, मी आहे जागृती. माहेरी हे 8 महिने कशी गेलीत मला कळलं नाही. खूप आनंद, रुसवा फुगवा, रात्रीचं जागरण, सियाचे लाड, माझे लाड, प्रत्येक हट्ट पुरवणं, हे सगळं इथंच झालं. आणि मलाही खूप दुःख होत होतं आज, की आज मी माझ्या माहेरून माझ्या घरी चालले आहे पुण्याला. आणि मला माझे पप्पा तर म्हणत होते की तू सियाला इथंच राहू दे, तू जा म्हणून, मला करमणार नाही तिच्याशिवाय, असं बोललेत मला पप्पा. आणि सर्वांना खूप दुःख होत होतं की सिया आता जाणार आहे म्हणून तिच्या घरी. तो आवाज, ते रडणं आता पुन्हा खूप दिवसानंतर ऐकायला भेटेल. आणि मग मला स्टेशनवर हे सगळे सोडायला आले होते, माझे सासू सासरे, आत्या, आत्याचा मुलगा, आत्याची मुलगी आणि जिजामाऊसुद्धा. आणि माझी सिया तर मावशीकडेच होती, छान मस्त खेळत होती तिच्यासोबत. आणि मग त्यानंतर आमची ट्रेन आली, यांना बाय बाय केलं आणि मग रात्री पुण्याला पोचलो 2 वाजेला. आणि त्यानंतर मग मी विनायक दादाला घ्यायला बोलवलं होतं, तो आम्हाला चिंचवड स्टेशनला घ्यायला आला. भरपूर डेजनंतर त्याला पण भेटलो होतो आम्ही. आणि मग असा होता आमचा पूर्ण दिवस. फायनली मी पुण्याला पोहोचले आणि एका नव्या जबाबदारीसोबत पुण्यात पाऊल ठेवले. बाय बाय.